नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही हे बघा की मी बरेचसे विद्यार्थी बघतोय की त्यांना नेमकी AI किंवा पायथॉन म्हणजेच काय वाटते, AI वाटते, किंवा त्यांना हा प्रॉपर गायडन्सच नाही की डेटा ॲनालिटिक्स नेमकी काय असतं, डेटा सायन्स काय असतं, डेटा इंजिनियर काय काम करतो, AI इंजिनियर नेमकी काय काम करतो, ML इंजिनियर काय काम करतो, जेन AI इंजिनियर काय काम करतो, LLM इंजिनियर काय काम करतो, NLP इंजिनियर काय काम करतो, कम्प्युटर विजन इंजिनियर काय काम करतो. आता हे सगळे टर्म्स ऐकून तुम्हाला असं वाटलं असं सर हे काय आहे, म्हणजे की आम्हाला तर एवढं माहिती की पायथॉन म्हणजेच AI. पण असं काही नाही, खूप सारे रोल्स आहे. रोल्सनुसार कंपनीमध्ये काम पण त्यांचं वेगवेगळं असतं, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. असं नाही की सगळे एकमेकांशी डिपेंडंट असं म्हणू शकता. प्रत्येकाचा काहीतरी रोल आहे कंपनीमध्ये आणि त्या रोलनुसार काय करतोय तो काम करतोय. असं नाही की भरपूर जण असं सांगतात की हे सगळं काही सेमच आहे, पण हे सेम नाही आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा रोल आहे. आणि काय रोल आहे आपण तो सगळ्यात पहिले समजून घेऊ. सगळ्यात पहिलं बघा की आपण जेव्हा पण कंपनीमध्ये जातो की कंपनीमध्ये एखादं तुम्हाला AIचं प्रोडक्ट बनवायचं आहे, ते प्रोडक्ट अंडरस्टँड करायला लागतं आपल्याला आधी. जसं की तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता की जेव्हा स्विगी किंवा आपले झोमॅटो यांचं एक प्रोडक्ट आहे, ॲप्लिकेशन आहे, आणि त्या ॲप्लिकेशनला जेव्हा आपण ऑर्डर केल्यानंतर काय होतं की जो डिलिव्हरी टाईम आहे तो डिलिव्हरी टाईम आपल्याला काय करायचं आहे की तिथं प्रॉब्लेम दिला की तुम्ही जो डिलिव्हरी टाईम देताय ना तो एक्झॅक्ट नाही आहे. म्हणजे की डिलिव्हरी टाईम सांगता की तुम्ही अर्धा तासामध्ये ऑर्डर येईल, पण ती अर्धा तासामध्ये ऑर्डर येतच नाही, खूप जास्त टाईम घेते. म्हणजे की करेक्ट टाईम हा प्रेडिक्ट करत नाही. मग करेक्ट टाईम हा प्रेडिक्ट करत नाही म्हणजे आपलं काय की जे मॉडेल आपण त्याच्यासोबत इंटिग्रेट केलेलं आहे ते AI मॉडेल AI बेसच सांगाल ना तो की हा रूट आहे, की रूटला सजेस्ट करणं. आता AIचं काम काय की रूटला सजेस्ट करणं, की जसं तुमचं फेस डिटेक्शन झालं, काही गोष्टी तुम्हाला रिकमांड करणं. यूट्यूबवर व्हिडिओज बघता, इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओज बघता, या गोष्टी काय रिकमांड करणं. ही काय की म्हणजे असं समजा की तुम्हाला एक दुसरा माणूसच सांगतोय की ही गोष्ट, म्हणजे असं डायरेक्टली सजेस्ट करणं गोष्ट, हे काम काय AIचं काम असतं. पण आता काय झालं की तो टायमिंग जो प्रिडिक्ट केला ना स्विगी झोमॅटोच्या ॲप्लिकेशनमध्ये, तो जो टायमिंग आहे ना तो ॲक्युरेट नाही. मग त्या टायमिंगला काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा मला तो टाईम प्रेडिक्ट करायचा आहे. तर आधी काय होतं माहिती का, जो तुमचा बिझनेस किंवा प्रोडक्ट मॅनेजर असतो तो काय करतो की हा बघतो की आयडेंटिफाय कॉम्प्लिमेंट्स, की काय कंप्लेंट्स आहे त्यांना आयडेंटिफाय करतो. मग प्रॉब्लेम्स काय त्याला डिफाईन करायचं काम कोण करतं, हे प्रोडक्ट मॅनेजर आधी करतं. नंतर थिंक हाऊ AI कॅन सॉल्व इट. मग आपल्याला ही थिंक करायचं की आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो, की हे तर AI बेस काम करते, मग याला आपल्याला सॉल्व्ह कसं करता येईल याच्याकडे जास्त लक्ष असतं. मग तो फ्युचरचा प्लॅन बनवतो, जे पण फीचर्स त्याला अंडरस्टँड आले त्याचा प्लॅन बनवतो. आणि प्लॅन बनवल्यानंतर त्याला काय समजतं की अरे आपले प्रॉब्लेम्स आहे की आपली डिलिव्हरी लेट होते, एक्झॅक्ट टाईमचा अंदाज येत नाही आपल्याला. मग आपल्याला आता काय करायचं की मग याला आपल्याला हे बघावं लागेल की कसं आपण याला सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी काय की ते आपल्याला एक मेन करायचं आहे की जी डिलिव्हरी टायमावर पोहोचली पाहिजे, म्हणजे त्याचं आउटपुट आपल्याला काढावं लागेल. आणि एक चांगला चॅटबॉट त्यांना प्रोव्हाइड करावं लागेल की का डिलिव्हरी लेट होते, मग तो डिलिव्हरीचा रिप्लाय पण मला व्यवस्थित देता येईल, की पाऊस चालू आहे किंवा ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे. या गोष्टी काय की डायरेक्टली तुम्ही मेसेज केला ना तिकडून असं सजेस्ट पण करता आलं पाहिजे. असं स्मार्ट चॅटबॉट पण आपल्याला करायचं आहे क्रिएट. आणि सपोर्ट कॉस्ट आहे ना ती आपल्याला काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल, आलं ना. तर या सगळ्या गोष्टी आहे, बिझनेस आणि प्रोडक्ट मॅनेजर आपले पहिले डिफाईन करतो. कंपनीमध्ये आधी काय करतो, ती आयडिया डिफाईन करतो की प्रॉब्लेम्स काय आहे, मग त्या प्रॉब्लेमला सोल्युशन कसं द्यायचं. मग तो टीमसोबत मीटिंग आपली चालू होते, म्हणजे जे आपले वर्किंग आहे त्यांच्यासोबत काय काम करायला सुरुवात होते. मग आता ज्यांना प्रोडक्ट मॅनेजर वगैरे बनायचे हे ते त्यांना त्याच्यासाठी काही गोष्टी सिलेबसमध्ये तुम्ही म्हणू शकता की तुम्ही काय शिकू शकता. तर तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, नंतर युजर पेन पॉईंट्स, रिक्वायरमेंट कॅटेगरी, म्हणजे की युजरला काय पाहिजे ते आधी बघा तुम्ही, KPI सक्सेस मॅट्रिक्स, AI फिजिबिलिटी. आता ह्या गोष्टी खूप पुढच्या आहे, ज्यांना या फील्डमध्ये जायचे ते जाऊ शकता. मोस्ट ऑफ दी तुम्ही कंपनीमध्ये सिनियर पोस्टवाल्यांनाच हे मोस्टली काम असतं. आपल्याकडला अजून त्या गोष्टीचा विचार नाही करायचा की त्या गोष्टीमध्ये सिलेबस काय अजून आधी आपण मेन रोल जाणून घेऊ की आपलं काम कसं चालतं कंपनीमध्ये. आता ते एक झालं की मला ही गोष्ट समजली की प्रॉब्लेम काय, की डिलिव्हरी खूप लेट होते, एक्झॅक्ट टाईम प्रेडिक्ट करत नाही मॉडेल. तर त्या मॉडेलला आपल्याला काय करायचं, व्यवस्थितपणे बनवायचे. मग तुमचं काम कोणाकडे येतं की आपल्याला हे सगळं कळण्यासाठी काय पाहिजे, डेटा पाहिजे. मग डेटा हा दोन टाईपचा असतो, एक म्हणजे स्ट्रक्चर वेमध्ये असतो आणि एक असतो अनस्ट्रक्चर फॉर्ममध्ये असतो.
तर आपल्याला डेटा हा ऑर्गनाईज करून मिळाला पाहिजे व्यवस्थितपणे. तर आता हा डेटा कलेक्ट करण्याचं काम कोण करतं? तुमचा डेटा इंजिनियर करत असतो. हा डेटा इंजिनियरचा रोल आहे. डेटाला कलेक्ट करणं, त्यांना क्लीन करून करणं किंवा ती पाईपलाईन बिल्ड करण्याचं काम किंवा डेटाला स्टोअर करण्याचं काम हे कोण करत असतं? डेटा इंजिनियर करत असतो. म्हणजे जसं की तुम्ही बघा की ॲपची ऑर्डर काय, GPS लोकेशन, कुठं GPS लोकेशनचा डेटा, नंतर ट्रॅफिकच्या API की ट्रॅफिक कुठे आहे ते आपल्याला ट्रॅफिक डिटेक्ट करणे, हा सगळा डेटा काय, वेदर API, हा सगळा डेटा काय जसं की स्टोअर करून ठेवणं ऑर्गनाइज फॉर्ममध्ये. जसं ऑर्डर टाईम, डिस्टन्स, किलोमीटर, जसं की ऑर्डरचं टायमिंग काय आहे, किती डिस्टन्स आहे आणि किती किलोमीटर आहे, ते सगळं काय जास्त आपलं वेदर कसं आहे, म्हणजे तिथं हाय, लो, मीडियम, क्लाउडी, रेनी, हे काय तुमचं वेदरचा एक ब्लॉक झाला. अशा पद्धतीने जो डेटा आपल्याला स्टोअर करून ठेवण्याचं काम जो करत असतो स्ट्रक्चर फॉर्ममध्ये, ते कोण करत असतं? तुमचं डेटा इंजिनियर करत असतो. आता हे डेटा इंजिनियरसाठी पण तुम्हाला काय पायथॉन, SQL, DBMS या गोष्टी माहीत पाहिजे. डेटा क्लिनिंग कशी केली जाते, ETL पाईपलाईन्स कसे बिल्ड करता, APIs काय असतं, बॅच वर्सेस स्ट्रीमिंग आणि ॲडव्हान्स टूल जसे की स्पार्क झालं, कापका झालं, क्लाउड स्टोरेज झालं, AWS झालं, हे सगळे डेटा इंजिनियर फॉर्म. म्हणजे की तुमचा जो डेटा आहे तो डेटा वेअर हाऊसमध्ये स्टोअर करणं, हाडूप एक तुमची डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आहे त्यामध्ये जाऊन स्टोअर करणं, हे सगळं काम काय, ओलॅप आणि ओलॅप एक प्रोसेस असते तिथं, त्या गोष्टीमध्ये आपल्याला अजून डिटेलमध्ये नाही जायचं. मेन म्हणजे की डेटा इंजिनियरचं काम काय की तो डेटा एक फाउंडेशन बनवून ठेवणं, एक व्यवस्थितपणे एक स्ट्रक्चर फॉर्ममध्ये आपला डेटा करून ठेवणं. तुम्ही म्हणशाल सर हा डेटा स्टोअर करून करायचं काय, करायचं आहे आपल्याला जे काम करायचं नाही ते पुढे आहे. आता तो जो डेटा आलेला आहे ना, तो डेटा जो आलेला आहे ना, तो डेटा मला नुसतं स्टोअर करून चालेल का? नाही, मला काहीतरी समजलं पाहिजे. एक तर म्हणजे की दुसरा एक पर्सन आहे त्याला मला समजायचं आहे, आणि एक म्हणजे कंपनीचा मालक आहे त्याला कसं समजणार, हा डेटा नुसता स्टोअर आहे त्याला नाही समजणार. त्याला काहीतरी आपल्याला व्हिज्युअली एक स्ट्रक्चर फॉर्ममध्ये एकदम वेल फॉर्ममध्ये सांगावं लागेल की हा डेटा आहे, काय प्रॉब्लेम आहे, कुठे इश्यू होतो आपला, या गोष्टी आपल्याला त्याला समजायच्या. मग काय येतं आपलं डेटा ॲनालिस्ट येतं. डेटा ॲनालिस्ट काय काम करतो? मग डेटा ॲनालिस्ट करतो की त्या डेटाला ॲनालाइज करतो, त्याच्यामध्ये कोणते पॅटर्न आहे त्याला अंडरस्टँड करतो आणि त्याच्यावरून काय बनतो, रिपोर्ट्स त्याला जनरेट करून देतो. म्हणजे जो डेटा आलेला आहे, आता हा डेटा कुठून येणार? मी तुम्हाला सांगितलं वेबसाईटमध्ये आपला जो डेटा येतोय तो डेटा कुठे डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर करतोय. ते आता जो डेटा आहे तो आपल्याला फेच करणं, डेटा इंजिनियर काय करतो की व्यवस्थितपणे डेटाला स्टोअर करून ठेवणं, सगळ्या डेटा वेल स्ट्रक्चर फॉर्ममध्ये स्टोअर करायचं काम कोण करतं? आपला डेटा इंजिनियर करतो. पण आता ह्या डेटावरून आपल्याला काहीतरी मिनिंगफुल इन्फॉर्मेशन काढायची किंवा काहीतरी गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायची, तर हे काम कोण करतं? तुमचं डेटा ॲनालिस्ट करतो. डेटाला अनालाइज करणं, त्याच्यामधून पॅटर्न्स फाइंड करणं, एखादा रिपोर्ट जनरेट करणं. आता रिपोर्ट जनरेट करणं म्हणजे कसं की जसं फ्रायडेला रात्री डिलिव्हरी लेट का झाली, कारण रेन डेजला स्लो का होते आपले, मग अशी काय एक ग्राफिकल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करण्याचं काम पॉवर BI टॅब्लू टूल्सचा यूज करून आपण काय असे चार्ट बनवतो. तिथं काय बनवतो? चार्ट बनवतो. त्यांना व्हॅल्यू डॅशबोर्ड म्हणतो आपण. PDF त्याच्यामधून रिपोर्ट आपल्याला जनरेट करून देतात. ते SQLच्या क्वेरीज आपण त्यावर परफॉर्म करून म्हणजे की एकदम व्यवस्थितपणे आपल्याला स्ट्रक्चर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जसं की फ्रायडेला रात्री डिलिव्हरी लेट का झाली, काय रिझन आहे? रेनली डेजला आपली डिलिव्हरी स्लो का होते? मग आपल्याला हे समजलं की शुक्रवारी 7 ते 10 PM मध्ये रेन होता, त्याच्यामुळे काय की 40% डिलिव्हरी काय झालेली हे लेट झाल्या. काय झालं? लेट झाल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीतरी सांगतंय काय की डेटा भेटलेला आहे, त्या डेटामधून मला हे समजलं की फ्रायडेला ना खूप जास्त पाऊस झाला होता किंवा ह्या ठिकाणी खूप जास्त ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे काय डिलिव्हरी आपली ही लेट पोहोचते. मग हे झालं तुमचं ॲनालिस्टचं काम की काय प्रॉब्लेम आहे, काय आहे, याला व्हिज्युअली फॉर्ममध्ये ग्राफिकल ॲनालिसिस करून दुसऱ्यांना दाखवणं, आलं ना, तर व्यवस्थितपणे दाखवणं आणि मेन रिझन फाइंडिंग्स फाइंड करणं की नेमकी काय रिझन होतं की ज्याच्यामुळं ही ऑर्डर लेट पोहोचली, काय रिझन होतं की आपली जी पिझ्झाची ऑर्डर आहे ती एक स्पेसिफिक ॲड्रेसवर जायला खूप जास्त टाईम लागला, त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर कॅन्सल करून दिली. आता ह्या गोष्टी आपल्याला काय करणं, फाइंड करण्याचं काम कोण करतं? तुमचं डेटा ॲनालिस्ट करतो. मग डेटा ॲनालिस्टला काय शिकावं लागतं? एक म्हणजे की त्याला SQLचं नॉलेज पाहिजे, दुसरं म्हणजे एक्सेल म्हणजे तो डेटा जो आलेला आहे तो मेंटेन करता आला पाहिजे त्याला, तिसरं म्हणजे की पॉवर BI आणि टॅब्लू म्हणजे की तो डेटा आहे त्याला चार्ट्स बनवणं, त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं, फिल्ट्रेशन अप्लाय करणं, हे सगळं काय तुमचं पॉवर BI आणि टॅब्लूचं यूज करून करता येतं. आणि स्टॅटिस्टिक्स बेसिक त्याला माहीत पाहिजे. अजून तुम्ही पायथॉन बेस गेले तर NumPy पांडाचं नॉलेज पाहिजे त्याला, मॅटप्लॉटलिब, सीबॉनचं बेसिक नॉलेज पाहिजे. हे डेटा ॲनालिस्टला थोडंफार नॉलेज आपलं गरजेचं आहे.
मग डेटा ॲनालिटिस्ट हा मेन रोल असतो त्याचा, की काय करणं, ॲनालाइज करणं, फाइंडिंग्स फाइंड करणं, डॅशबोर्ड बनवणं, चार्ट्स बनवणं, हे काम कोणाचं असतं, डेटा ॲनालिस्टचं असतं. मग तुम्ही म्हणसाल सर नुसते चार्ट बनवून काम होईल का? नाही. मग चार्ट बनवल्यानंतर आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करणं किंवा फ्युचरमध्ये काय होणार आहे त्याचा अंदाज आधीच लागणं हे गरजेचं आहे ना. मग ते काम कोण करतं तुमचं? डेटा सायंटिस्ट करतो. डेटा सायंटिस्ट काय करतो, असं समजा की ब्रेन रोल काम करतो त्याचा, की एखादं AI मॉडेल बिल्ड करणं आणि त्या मॉडेलला ट्रेन करणं आणि काही व्हॅल्यूज त्याच्यातून प्रेडिक्ट करणं किंवा ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करण्याचं काम कोण करतं तुमचं? कोण करतं? डेटा ॲनालिस्ट डेटा सायंटिस्ट करतो. म्हणजे जसं की बघा की डिस्टन्स, ट्रॅफिक, टाईम ह्या गोष्टींमुळे काय झालं की ऑर्डर विल टेक 34 मिनिट्स, की म्हणजे की तुम्ही बघा की 5 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि तिथे ट्रॅफिक खूप जास्त आहे, तर 7:30 PM काय तुमचं इनपुट आहे. 7:30ला तुम्ही ऑर्डर जर केली असेल, त्या टायमिंगला जर तुम्ही PM म्हणजे की त्या टायमिंगला जर तुम्ही काय ऑर्डर केली असेल तर तुमचं प्रिडिक्शन आहे की त्या ठिकाणी जाताना तुम्हाला कमीत कमी किती 34 मिनिट हा टाईम प्रेडिक्ट करायचा आहे, की तुमची ऑर्डर पोचायला किती 34 मिनिट हा लागेल. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी कॉन्फिडन्स दिला आहे की 91% काय आहे कॉन्फिडन्स आहे की मग 34 मिनिट हे लागू शकतं. आलं ना. तर हे काम काय आहे की एक AI मॉडेल तुम्हाला काय करायचे, मशीन लर्निंग मॉडेल काय करायचे, मशीन लर्निंग मॉडेल आहे ही काय गोष्टी प्रिडिक्ट करणार आहे. जो डेटा आलेला आहे त्या डेटाला फीड करून तो काय करेल, प्रिडिक्ट करेल. आणि याच्यामध्ये खूप अल्गोरिदम राहतात, सुपरवाईज, अनसुपरवाईज, रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता हे काय आहे, जेव्हा मी कोर्सचं डिटेल सांगेल प्रत्येक याचं तेव्हा तुम्हाला समजेल, आत्ता जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. तर हे काम काय असतं, एखादं मॉडेल बनवणं, त्याला ट्रेन करणं, ते गोष्टी प्रेडिक्ट केल्या पाहिजे त्याने. की जसं की तुम्ही असं म्हणू शकता की आपली जी ना हे काय डिस्टन्स आहे ना एवढं आहे, डिस्टन्स किती 5 किलोमीटर आहे आणि ह्या रूटनी जर गेले तुम्ही तर ट्रॅफिक एवढं आहे आणि या टायमिंगला स्टार्ट केलं तर त्या टायमिंगपासून तुमचे 34 मिनिट जास्त लागणार आहे. तर हे काय झालं, एक अंदाज झाला. मग तो अंदाज काय करणं, प्रेडिक्ट केलं त्याने, काय 34 मिनिट लागेल एका काय प्रेडिक्ट केलं. मग असं मॉडेल आपल्याला बनवायचं आहे, मशीन लर्निंग बेस्ड मॉडेल बनवायचे. ते मॉडेल बनवण्याचं काम कोण करतं? आपले डेटा सायंटिस्ट करतात. कोण करतं? डेटा सायंटिस्ट. हा मेन रोल असतो डेटा सायंटिस्टचा. आणि नेक्स्ट आहे आता की डेटा सायंटिस्ट म्हणजे काय, पायथॉन, नमपाय, पांडाज, स्टॅटिस्टिक्स, मशीन लर्निंग अल्गोरिदम, फीचर इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टी त्याला आल्या पाहिजे. खूप जास्त गोष्टी, असं नाही की म्हणाले एवढा सिलेबस आहे, खूप जास्त सिलेबस आहे. आता तो सिलेबस काय आहे, आपण वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही यूट्यूबवर पण खूप सारे व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही जर म्हणत असाल तर डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स यांचे वेगवेगळे रोडमॅप पण आपण बनवू शकतो. आलं ना. आता नेक्स्ट येतो सर म्हणे तुम्ही ML इंजिनियर पण एक कन्सेप्ट ऐकली, आम्ही ML इंजिनियर खूप ऐकलेले. आता ML इंजिनियर काय काम करतं माहिती का, असं समजा की जो ML इंजिनियर, जो डेटा सायंटिस्टने जो मॉडेल बनवून दिलेला आहे तो त्याला अजून ऑप्टिमाइज करणं, त्याचा परफॉर्मन्स अजून जास्त वाढवणं आणि मेन म्हणजे की रिॲलिटी बेस, की म्हणजे 10 लाख जरी युजर आलेले तरी आपले मॉडेलने व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे याची खात्री किंवा याचं काम करण्याचं काम कोण करतं? तुमचा ML इंजिनियर, मशीन लर्निंग इंजिनियर करत असतो. म्हणजे की मॉडेलला ऑप्टिमाइज करणं, स्पीड आणि स्केल करवणं आणि मिलियन्स ऑफ युजर्सला हँडल करण्याचं काम कोण करतं? मशीन लर्निंग इंजिनियर करतं. म्हणजे की मॉडेल ऑप्टिमायझेशन, परफॉर्मन्स ट्युनिंग, लोड टेस्टिंग, डिप्लॉय टू सर्व्हर, म्हणजे जे आपलं मॉडेल बनलेलं आहे ना त्याला डिप्लॉय करायचं काम हे मशीन लर्निंग इंजिनियर करत असतो. आणि त्याच्यानंतर ML ऑप्स म्हणून पण एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, आलं ना. की जसं की 10 लाख युजर जरी पर डे आले तरी आपलं प्रेडिक्शन हे काय एका सेकंदामध्ये झालं पाहिजे. आणि जे मॉडेल तुम्ही बनवलेले ते क्लाउड सर्व्हर होस्ट पण झालं पाहिजे आणि ॲटो स्केलिंग, समजा 10 लाख आले, 20 लाख आले तरी तुमचं काय ऑटो स्केलिंग हे झालं पाहिजे. ही जबाबदारी काय आहे तुमची, हे ML इंजिनियर असते. मॉडेल अक्युरेट पण स्लो आहे, मग 1 मिलियन आल्यानंतर स्लो होते. तर मग हे आपल्याला काय करायचे की त्यांनी त्या टायमिंगला पण चांगलं दिलं पाहिजे. तर हे ML इंजिनियर काय करतो, हे काम करत असतो. की मॉडेल कॉम्प्रेशन, कॅशिंग वाढवणं, लोड बॅलेन्सिंग वाढवणं, APIचं इंटिग्रेशन करणं, हे काम कोणाचं असतं? ML इंजिनियरचं आपलं असतं. आलं ना. म्हणजे की 50 सेकंड स्केलेबल, 99% अप टाईम, हे सगळं काम काय तुमचं? म्हणजे की रिअल टाईम बेस मॉडेलला ट्रेन करणं, मॉडेलची ॲक्युरेसी अजून जास्त वाढवणं, रिअल टाईम गोष्टींवर आपलं मॉडेल काय व्यवस्थितपणे काम त्यांनी केलं पाहिजे. हे काम कोण सांगतं? आपलं. जसं की तुम्ही ऑर्डर केले, काही गोष्टी ऑर्डर केली, झोमॅटो, स्विगीवरून काय ऑर्डर केलं, तर जी ऑर्डर तुम्ही केलेली ना ते ऑर्डरचं प्रेडिक्शन, की जसं ही ऑर्डर तुम्ही ऑर्डर केलेली तर याच्यासाठी काय की तुम्हाला जे प्रेडिक्शन लागणार आहे की त्याचा टाईम किती लागणार आहे ते एका सेकंदामध्येच प्रेडिक्ट केलं पाहिजे. भले तुमचे ॲप्लिकेशनवर
खूप जास्त युजर एका टायमिंगला आहे, तरी पण काय त्यांनी व्यवस्थितपणेच काम केलं पाहिजे, ही जबाबदारी कोणाची आहे? आपल्या मशीन लर्निंग इंजिनियरची. आलं ना. मॉडेल ऑप्टिमायझेशन झालं, परफॉर्मन्स ट्युनिंग झाली, स्केलिंग झाली, EML मॉनिटरिंग, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आता EML इंजिनियर काय, हे सगळ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये असणार आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. सिलेबस मी एक ॲज अ तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून मी थोड्या गोष्टी इथं टाकलेल्या. आलं ना. नेक्स्ट असतो आपला की AI इंजिनियर. आता AI इंजिनियरचे एवढे मिसकन्सेप्शन आहे लोकांना. AI इंजिनियर म्हणजे असं समजा की तुमचे जे मॉडेल तुम्ही बनवलेले त्या मॉडेलला काय करणं, वेबसाईटसोबत इंटिग्रेट करणं. जसं की एक क्लासरूम आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता. क्लासरूमचं एक्झाम्पल घेण्यापेक्षा इथं बघा की तुमचं जे मॉडेल आहे, AI मॉडेल तुमचं जे बनलेलं आहे त्याला कनेक्ट करणं. कशासोबत कनेक्ट करणं? APIsला राईट करणं किंवा ॲपसोबत इंटिग्रेशन करण्याचं काम कोण करतो? तुमचा AI इंजिनियर करतो. म्हणजे की असं समजा की APIला डेव्हलप करणं, बॅकएंड कोड करणं, पायथॉन जावा करणं, AWS GCP हे काम तो करत असतो. नंतर तुम्ही बघितलं तर डिलिव्हरी टाईम प्रेडिक्शन झालं. ML इंजिनियरचं जे सोल्युशन आलेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करणं. जसं की मोबाईलचे ॲप आहे, API जे त्यांच्यासोबत काय ML मॉडेलचं आपलं इंटिग्रेट करणं आणि नंतर काय त्याला रिझल्ट देणं. आलं ना. रिझल्ट देणं म्हणजे की मेन म्हणजे असं समजा तुम्ही की जे तुमचे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनसोबत आपल्या काय ML मॉडेलला इंटिग्रेट करण्याचं काम कोण करत असतं? आपले AI इंजिनियर करत असतं. कोण करत असतं? AI इंजिनियर. मग काही प्रॉब्लेम जर झाला ना, AI इंजिनियर त्याला हँडल करतो. आलं ना. असं समजा की जे तुमचे फंडामेंटल्स ऑलरेडी ट्रेनेड मॉडेल आहे, त्या ट्रेनेड मॉडेलचं API घेऊन आपण काय आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा वेबसाईटमध्ये इंटिग्रेट करायचं काम कोण करत असतं? हा AI इंजिनियर करत असतो. आलं ना. तुम्ही म्हणत असाल तर AI इंजिनियर काय काम करतो त्याबद्दल पण मी व्हिडिओ घेऊ शकतो. आलं ना. आता बघा एक NLP इंजिनियर पण असतो. NLP इंजिनियरचं काम काय असतं की NLP हा पार्ट आहे आपल्या कोर्समध्येच की टेक्स्ट प्री प्रोसेसिंग करणं. म्हणजे की युजरनी लेट जरी टाकलं ना तरी त्याला लेट का झालं त्याचं रिझन देणं. म्हणजे की व्हाय इज माय ऑर्डर लेट, किंवा तुम्ही लेट जरी टाकलं ना तरी त्याच्या बेसिसवर असं ड्यू टू हेवी ट्रॅफिक डिलिव्हरी इज डिले. म्हणजे काय हेवी ट्रॅफिक असल्यामुळे तुमची डिलिव्हरी काय झाली, डिले झाली हे सांगणं. क्वेश्चन हा समजतो. म्हणजे की तुमचे जे पण सांगशाल ना तुम्ही, जसं की ChatGPT बघा काही पण गोष्ट टाका, तो लगेच त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो. आता हे कसं ऑप्टिमाइज झालं, हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर काम करत असतं याच्यावर. आणि त्याच्यामध्येच येतो एक पार्ट येतो, नेक्स्ट पार्ट येतो, तो म्हणजे काय आपला LLM इंजिनियर पण असतो. LLM इंजिनियर पण काय की AIला भाषा समजायला आणि बोलायला शिकवतो. चॅटबॉट बनवणं किंवा कंपनी डेटावर AI आन्सर देतो का, लेअर लँग्वेज मॉडेल इंटिग्रेट करण्याचं काम कोण करत असतं? हे LLM इंजिनियर करत असतं. जसं की माझा ऑर्डर उशीर का झाला तर लगेच LLM इंजिनियर काय करतो की युजर क्वेश्चन मग एम्बेडिंग करतो, ऑर्डर डिलिव्हरीला डेटाला सर्च करतो काय झालं नेमकी तिथं. मग LLM इंजिनियर काय करतो, कॉन्टॅक्ट पाठवतो आणि ह्युमन लाईक आन्सर देतो. जसं की आज ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तुमचा ऑर्डर 10 मिनिट उशिरा होत आहे, LLM इंजिनियरचं काम आहे. आलं ना. आता हे सगळं डेटा आहे, ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजायच्या आहे तुम्ही ChatGPTवर जाऊन अजून जास्त गोष्टी समजू शकता. मी त्याला सांगितलं की हा काय काम करतो, त्याने लगेच तो डेटा आपल्याला दिला. आलं ना. मी तुम्हाला सांगतो की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर झाला, LLM इंजिनियर झालं. LLM इंजिनियर हा पुढचा नेक्स्ट तुम्ही म्हणू शकता, NLPचा पुढचा पार्ट असं म्हणू शकता तुम्ही. आलं ना. आणि एक कम्प्युटर व्हिजन इंजिनियर म्हणून पण एक जॉब रोल आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की जसं OpenCV CNN बेस्ड जे काम करतं, ऑब्जेक्ट डिटेक्शन, डिलिव्हरी बॉयची सेल्फी डिटेक्ट करणं की तोच आहे का ते चेक करणं, सिस्टीम चेक करतो की करेक्ट पर्सन आहे की नाही ते चेक करतो. नेक्स्ट म्हणजे की फ्रॉड प्रिव्हेंटेशनमध्ये इमेज व्हिडिओ बेस AI बेस याच्यामध्ये मोस्टली यूज होतं. ऑब्जेक्ट डिटेक्शन तर तुम्ही बघितलं तर ट्रॅफिक की जसं की एखाद्या गाडीने सिग्नल तोडला तर सिग्नल तोडल्यानंतर त्याची नंबर प्लेट स्कॅन करून काय डायरेक्टली त्याच्या अकाउंटला फाईन वगैरे लावून देणं. हे काही देशांमध्ये आहे किंवा इंडियामध्ये काही ठिकाणी असेल शक्यतो, पण मोस्टली हे कम्प्युटर व्हिजन इंजिनियर त्या गोष्टीवर काम करतात. म्हणजे इमेज बेस व्हिडिओ बेस जो डेटा असतो ना त्यावर मोस्टली हे काम करत असतं. जिथे डिटेक्शन वगैरे करायचं असेल, इमेज रोल जो असतो ना ते कम्प्युटर व्हिजन इंजिनियरचं काम असतं. आणि एक असतो जनरेटिव्ह AI इंजिनियर. आता जेन AI खूप चालू आहे, पण नेमकी काम काय करतो तो, याच्यामध्ये खूप सारा सिलेबस आहे. LLMs आपण आता बघितलं, तो LangChain, वेक्टर DB, रॅक सिस्टीम, हे सगळं काय जेन AIचं पार्ट आहे. अजून खूप डीपमध्ये पार्ट आहे. मी तुम्हाला सांगत जाईल जेव्हा मला गरज वाटली की तुम्हाला या गोष्टी समजवण्याची गरज आहे तेव्हा मी सिलेबस पण सांगत. आता ते काय असतं ते समजून घ्या, म्हणजे स्टडी करायला तुम्हाला एकदा क्लिअरिटी मिळून जाईल. इन्स्टेड ऑफ बोरिंग रिप्लाय की जेन AI काय करतो, जनरेट करणं.
नवीन डेटा जनरेट करण्याचं काम. आता तुम्ही बघा याचं जिबली ट्रेंड माहिती आहे ना, तो आला होता मग. ते काय नवीन तुमचं फोटो घ्यायचं आणि तो काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला काय करून द्यायचं, जनरेट करून द्यायचं, नवीन इमेज जनरेट करून देणं, नवीन व्हिडिओ जनरेट करून देणं. तर हे काम मॉडेल बनवण्याचं काम कोण करत असतं, तुमचे जेन AI इंजिनियर करत असतात. म्हणजे कंटेंट रोल, जसं की बोरिंग रिप्लाय, जेन AI रिप्लाय, सॉरी फॉर डिले, रेन ट्रॅफिक इज हेवी टुडे, वी ॲडेड ₹50 कूपन फॉर यू. म्हणजे की ह्युमन लाईक रिस्पॉन्स देणं, AI कडून माणसांसारखं बोलवणारा, AI कडून माणसांसारखं काम करवणारा. जसं की तुम्ही म्हणा की मला हे चित्र बनवून दे रे, तर माणूस कसं चित्र बनवून देतो, तसंच सेम काय आपण जे ChatGPT, जेमिनाय ज्याच्याकडून आपण इमेज जनरेट करून घेत होतो ना, ते काय तुमचं जेन AI इंजिनियर बेसच काम करत असतं त्याच्यावर. आलं ना. प्रॉम्प्ट इंजिनियर पण असतो की म्हणजे की वेगवेगळे प्रॉम्प्ट पॅटर्न्स, टोन कंट्रोल, म्हणजे असं समजू शकता की AI ला कसं बोलायचं ते शिकवणारा कोण आहे, प्रॉम्प्ट इंजिनियर. आलं ना. की त्याला इम्प्रूव्ह करणं, काय करणं, इम्प्रूव्ह करणं, त्याच्याशी इंटरॅक्शन करून करून त्यांना प्रॉम्प्ट देऊन काय आपलं मॉडेल चांगलं ट्रेन करण्याचं काम किंवा चांगला परफॉर्मन्स करण्याचं काम, ह्युमन लाईकच बिहेव करण्याचं काम कोण करत असतं, हे प्रॉम्प्ट इंजिनियर करत असतं. आलं ना. आणि एक असतं तुमचं की जे मॉडेल आहे ते मॉडेल तुम्हाला डिप्लॉय करायसाठी डॉकर, कुबरनेट, ठीक आहे, हा पार्ट याचा नाही. क्लाउड इंजिनियर आहे, क्लाउड डेव्हऑप्स इंजिनियर, हा डेव्हऑप्स इंजिनियरचा पार्ट आहे, पण तो पण काय यामध्ये येत असतो. आले ना. आय होप तुम्हाला मी जी गोष्ट सांगितलेली हे फील्ड डिफरंट आहे असं एक सोबत नका समजू त्यांना. वेगवेगळं काम आहे ह्यांचं, वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि या गोष्टी मी मोस्टली खूप साऱ्या लोकांशी म्हणजे की मी इवन मला स्टडी पण करावा लागतो कोणतं पण व्हिडिओ बनवायचं म्हणलं. आणि मी अशी कोणती इन्फॉर्मेशन देत नाही की जी त्याच्यावर असं होईल की म्हणजे की ही गोष्ट व्हॅलिड नाही. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप जास्त कन्फ्युजन होतं की आता आम्ही काय केलं पाहिजे. आता मोस्ट ऑफ या ज्या टेक्नॉलॉजी जे त्या आपल्या सिलेबसमध्ये आहे AI ML इंजिनियर, आणि तो कोर्स मी ऑलमोस्ट आपल्या मराठी कोडिंग शाळा यूट्यूब चॅनलवर लॉन्च पण केलेला आहे. मी 15 मार्चपासून आपला जो कोर्स स्टार्ट होतो आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यातून डेटा सायंटिस्ट असेल, इवन AI ML इंजिनियर असेल किंवा ML इंजिनियर असेल किंवा AI इंजिनियर, या सगळ्या फील्डला टच करून जाणाराच एक कोर्स मी बनवला आहे. मी असं नाही म्हणणार की हा कोर्स म्हणजे की तुम्ही डायरेक्ट PhD लेवल रिसर्च करून बनवलेलं आहे, नाही. ऑब्व्हियसली मी जस्ट तुम्हाला माहीतच असेल की मी किती दिवसापासून काम करतो आहे, आणि मी असाच कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे की ज्याच्याने तुमची एक जॉबची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन चांगली होईल. आले ना. आणि ही अशी गोष्ट आहे की खूप जास्त गोष्टी याच्यामध्ये, खूप जास्त टेक्नॉलॉजी आहे. स्टडी करायला गेल्यावर खूप जास्त टाईम लागतो, पण माझं टार्गेट आहे की मी तुम्हाला जेवढं कंटेंट देईल तेवढं तुमच्या इंटरव्ह्यू पुरतं तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मेन म्हणजे की मराठीमध्ये तुमचा एक बेस स्ट्रॉंग होईल. आणि फ्युचरमध्ये जेवढं मला इम्प्रूव्ह करता येईल, 1.5 वर्ष त्याच्यामुळेच मी टाईम दिलेला आहे की जी पण टेक्नॉलॉजी मी शिकलेली आहे तिला अजून जास्त एक्सपोर्ट करून तुमच्यापर्यंत कंटेंट हे पोहोचवणं, हा माझा मेन रोल आहे. आलं ना. आणि हळूहळू त्या गोष्टीवर मी काम करतो आहे. आणि नक्की तुम्ही बघा की 2 महिने नुसतं पायथॉन चालणार आहे, 1 महिन्यात मॅथमॅटिक्स चालणार आहे, नंतर NumPy, Pandas, Matplotlib, Seaborn सगळे लायब्ररी आपल्या पुढे येत राहणार आहे. नंतर पुढं तुमचं मशीन लर्निंग बेस चालू होईल, मशीन लर्निंग नंतर पुढच्या गोष्टी तुमच्या चालू होईल, आणि खूप सारे प्रोजेक्ट आपण त्यामध्ये डिस्कस करणार. मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. जेवढे जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा कोर्स पोहोचाल तेवढं जास्त माझ्यामध्ये मोटिवेशन राहील. आता भरपूर जण म्हणतात सर तुम्ही हिंदीमध्ये शिकवा ना म्हणे, पण मी म्हणलं की आधी मला आपल्या मुलांपर्यंत कंटेंट पोहोचायचं आहे, नंतर पुढं फ्युचरमध्ये काय प्लॅन झाला तर नक्की आपण करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही कन्फ्युजन असेल, काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली मला इंस्टावर DM करू शकता. आलं ना. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.